नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता योगी युंजित सतत मात्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहाः देखा संतोष एक न जोडे तवची सुखाचे सैंग सांकडे मग जोडलिया कवणेकडे अपुरे असे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. भगवंताची पांडवांना उपयोगिता कशी झाली याचा विचार भगवान श्री ज्ञानोबाराय सांगतात. देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळीला शेखी उपेगा गेला पांडवांशी म्हणून पुष्कळ दिवसापर्यंत सेवा करावी अवसर पाहून विनंती करून प्रश्न विचारावा एवढे सुद्धा कष्ट भाग्यवान अर्जुनाला काही पडले नाही. ही सगळी कथा ऐकल्यानंतर श्रोत्याने विनंती केली की अर्जुनाच्या दैवाचं कथन करण्याचा विषय आपण पूर्ण करा आणि लवकरात लवकर प्रस्तुत जो विषय प्रारंभ झालेला आहे त्या विषयाची कथा सांगण्याकरता त्वरा करा. हे असो कथा सांगे वेगी. मग अर्जुन म्हणे सलगी देवा ये संत चैन्य अंगेन ठकती माझ्या. आपण जे लक्षण प्रतिपादन करत आहात या लक्षणाचा तौलनिक पद्धतीने विचार जर केला तर लक्षणांच्या बाबतीमध्ये निश्चित अपूर्ण स्वरूपाचा आहे. परंतु मला विश्वास आहे जर आपण उपदेश केला तर नक्की जी लक्षणं आपण सांगितली आहे ज्या महात्म्याला ती प्राप्त आहे अशा महापुरुषाची अवस्था मला देखील प्राप्त होईल. पण याकरता तुम्हाला मला चित्त द्यावं लागेल. जे तुम्ही चित्त द्या आलं तरी ब्रह्ममिया होईजेल. काय झाले अभ्यासिजेल सांगाल जे. आपण जे सांगाल तो मी अभ्यास करील आणि अभ्यास न करण्यासाठी काय मला अडचण आहे असं भक्तराज अर्जुनाने आपलं अंतकरण देवाच्या समोर समर्पित भावाने प्रगट केलं आणि देवाला कथन करतात. आतापर्यंत आपण सांगितलेली कथा कुणाची आहे किंवा कुणाची लक्षणं आपण सांगतात हे निश्चित मला काही कळत नाही. परंतु ज्या कोण्या पुरुषाची लक्षणं आपण प्रतिपादन करतात ती लक्षणं ऐकल्यानंतर मी अंतकरणामध्ये त्या महात्म्याची स्तुती करत आहे. जर ही लक्षणंच प्राप्त झाली तर त्या महापुरुषाचा काय मोठेपणा असेल. तो शब्दाच्या अतीत आहे. शब्दामध्ये तो कथन करता येणार नाही. मग आता मोठ्या महापुरुषाचं महत्त्व लक्षात आल्यानंतर साहजिकच साधक तो आहे की ज्याला महापुरुषाप्रमाणे व्हावंसं वाटतं. साधक तो आहे ज्याच्या जीवनामध्ये सिद्ध महात्मा आदर्श आहे. जसं की ज्ञानोबाराय पुढे 17व्या अध्यायामध्ये असं म्हणतात की तैसे सर्व शास्त्र निपुण तयांचे जे आचरण तेची करीती प्रमाण आपुलिय श्रद्धे तया ऐसे आम्ही होवावे ऐसी चाड बांधून जीवे घेती तयांचे मागावे आचरावया. साधकाच्या जीवनामध्ये ही अपेक्षा असते की सिद्ध महात्म्याप्रमाणे आपण व्हावं. तया ऐसे आम्ही होवावे त्यांच्यासारखं आम्हाला व्हायचं आहे. ज्या अवस्थेला ते प्राप्त झाले ती अवस्था आम्हाला संपादन करायची आहे. आणि मग महापुरुष ज्या आचरण पद्धतीनं ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने साधकही वाटचाल करत असतो. त्यासाठी तो आचरण करण्यासाठी त्यांच्या साधनेचा मागोवा घेतो. घेती तयाचे मागावे आचरावया. आणि याकरिता ज्ञानोबाराय उदाहरण देतात. ज्याप्रमाणे वर्गामध्ये शिक्षक एखाद्या फळ्यावर एखादा अक्षर गिरवतात लहान बालकसुद्धा त्याप्रमाणे तो अक्षर गिरवितो. परिणाम असा होतो की त्याच्याही हातामध्ये त्या हस्ताक्षराच्या रूपाने प्रगट होतं. हे सगळं घडतं. एखाद्या व्यक्तीने कष्टाने दिवा लावला आणि दुसरा व्यक्ती जर त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये आला तर दिवा त्याला प्रकाशापासून वंचना करत नाही. दोघालाही समान ज्याप्रमाणे प्रकाश प्राप्त होतो. किंवा एखादा व्यक्ती अतिशय कष्टाने स्वयंपाक करतो आणि दुसरा व्यक्ती या जेवायला असं म्हटलं की लगेच ताटावर जाऊन बसतो. दोन्ही व्यक्तीला तृप्ती मात्र समान मिळते.
तसं सर्व शास्त्राचं जे अध्ययन करतात त्यांना जे फळ मिळतं त्या महापुरुषांचं आचरण प्रमाण मानून ज्या साधकाने वाटचाल केली त्यालाही तेच फल प्राप्त होतं. म्हणून हे असो जो तळे करी ते तयाची ते तृषा हरी, की स्वाराशीचे अन्न घरी येरा नोहे. जो अत्यंत कष्टाने तलाव निर्माण करतो तो तलाव निर्मात्याची तहान हरण करतो आणि बाकीच्याला म्हणतो का अजिबात पाणी प्यायचं नाही, अजिबात नाही असं म्हणत नाही. तो सर्वांची तृषा हरण करतो. किंवा जो अत्यंत कष्टाने स्वयंपाक करतो आणि दुसरा व्यक्ती आयता जाऊन बसतो त्यालाही स्वयंपाक प्राप्त होतो. किंवा गौतम ऋषींनी तपश्चर्या केली आणि त्यांनी स्नान केलं म्हणून गंगेनं त्यांच्या पापाचं हरण केलं आणि बाकी कोणाही व्यक्तीला ती वंचना करते किंवा निवारण करते असं मात्र घडत नाही. सर्वांना ज्याप्रमाणे गंगा समान फल देते तसं आपुलालिया परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी, जाणे तयांती श्रद्धाळू जो वरी तो मूर्खही तरे. आपापल्या पद्धतीनं अत्यंत कौशल्याने जे शास्त्राचं अनुष्ठान करतात त्यांचं आचरण जे प्रमाण मानतात असा मूर्ख म्हणजे शास्त्र अनभिज्ञ, ज्याला शास्त्र परिपूर्ण रूपाने कळत नाही पण आचरण मात्र त्यांचं प्रमाण मानतो असा अडाणी असेल, शास्त्र अनभिज्ञ मूर्ख जरी असेल तर तोही परिपूर्ण भावाने तरुण जातो. म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये ही शंका भाव निर्माण झाला की देवा तुम्ही कोणाची कथा सांगत आहात मला नाही सांगता येणार, परंतु ऐसे जाहलेपणाची शिरयानी कायसी देवा. ज्याला हा भाव प्राप्त झाला असेल त्याचं महत्त्व किती मोठं असेल, त्याच्या आनंदाला पारावार राहणार नाही. आणि मग अपेक्षा निर्माण झाली देवा हे अंगे म्या होई जो का, ब्रह्मरूपता मला अंगाने प्राप्त होईल का. लढिवाळपणाचा भाव आहे बरं. यातून साधकत्व प्रगट होतं. साधकाच्या जीवनामध्ये आपण काय व्हावं याचा जर आदर्श असेल तर ब्रह्मरूप महात्माचं आपण व्हावं. या पलीकडे दुसरी कोणती अपेक्षा त्याची नसावी. मी अंगाने स्वतः ब्रह्मरूप होईल का, ही माझी योग्यता आहे का. नाहीतर देवा माझी योग्यता नसेल तर दुसरा भाव आहे ए तुले ब्रह्मरूपता एवढी गोष्ट तुम्हाला आपलेपणाच्या संबंधाने मला देता येईल का. ए तुले आपुलेपणे कीजो का. हा लढिवाळपणा आणि सरळ भाव पाहिल्यानंतर भगवंताला अर्जुनाचं सरळ अंतकरण पाहून हसू आलं आणि देव प्रसन्न होऊन म्हणतात तव हसवणे श्रीकृष्ण हो का करो म्हणती. भगवान परमात्मा समाधानाला प्राप्त झाले का होणार नाही, कारण आपण ब्रह्मरूप व्हावं अशी अपेक्षा निर्माण होणारा साधकसुद्धा भेटणं फार दुर्लभ आहे. भगवंताने 7व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे, अर्जुना जगतामध्ये भक्त नाही असं नाही, अनेक प्रकारचे भक्त आहे पण त्यांचं भजन भोगासाठी आहे, माझ्यासाठी किंवा मोक्षासाठी ते भजन करत नाही. येर बहुत जोडती किरटी जयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. अनेक जण भजन करतात पण फक्त भोगासाठी भजन करतात. ज्यांच्या भजनामध्ये सकाम भाव असतो, जे भजनाचं साधन करतात आणि साध्य मात्र व्यवहाराला करतात. अशीच एक 13व्या अध्यायामध्ये ओवी आलेली आहे. माते किरटी भजती दिठी विश्वसूये. ते आपल्या नजरेमध्ये विषयाला समोर ठेवतात आणि माझं साधन भजन करून साध्य मात्र विषयाला मानतात. असे भक्त पुष्कळ मिळतात, परंतु तुझ्यासारखा मी अंगे होई जो का, ब्रह्मरूपता मला प्राप्त होईल का असा भाव व्यक्त करणारा साधक भेटत नाही. विवेक चूडामणीमध्ये 3 प्रकारचे भाव दुर्लभ सांगितले ना. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रयाः. या 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. मनुष्य देह मिळत नाही. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर मनुष्यत्व जाग होणं हे त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. जर यदा कदाचित एखाद्याला नरदेह प्राप्त झाला तरी पण त्या नरदेहामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परमानंद रूप असणारं ब्रह्म मला प्राप्त व्हावं अशी इच्छा त्याला मुमुक्ष असं म्हणतात. आणि ते ज्याच्या ठिकाणी असेल तो मुमुक्षू, त्या इच्छेला मुमुक्षुत्व असं म्हणतात. पण ते सुद्धा दुर्लभ आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी
महापुरुषांचं सानिध्य संपादन करावं लागतं. त्या महापुरुषांची भेटी त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. क्रमाक्रमाने हे दुर्लभ सांगितलं आहे. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः. आणि किती दुर्लभ आहे महापुरुष हे भगवंताने म्हणावं की नुसता दुर्लभ आहे असं नाही. स महात्मा सुदुर्लभ. तो महात्मा केवळ दुर्लभ आहे असा नाही, चांगल्यातल्या चांगला दुर्लभ आहे. म्हणजे मिळणं देवाला सुद्धा कठीण आहे. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आती. जर महात्मा दुर्लभ आहे त्याच अनुषंगाने साधकसुद्धा दुर्लभच आहे. कारण महापुरुषाच्या बाबतीमध्ये दुर्लभत्व जसं सांगितलं तसं महापुरुषाच्या अलीकडची पायरी कोणती श्लोकामध्ये मुमुक्षुत्वम. आणि मुमुक्षुत्व ज्याच्या ठिकाणी असतं त्याला मुमुक्षु म्हणतात. तोही दुर्लभच आहे ना. आणि ज्या अर्थी अर्जुनालाही अपेक्षा निर्माण झाली की अंगे म्या होई जो का, मी स्वतः अंगाने ब्रह्मरूप होईल का, किंवा एवढी असणारी गोष्ट देवा तुम्हाला आपलेपणाने करता येईल का. भगवान हसले अर्जुनावर. काल आपण चिंतन केलं या अध्यायामध्ये परमात्मा आतापर्यंत दोनदा हसले. ते अर्जुनाने योगारूढ पुरुषाची लक्षणं ऐकली आणि ते तर अर्जुन म्हणे अनंता हेमच विस्मबोह ऐकता सांगे तया ऐसी योग्यता कवणे तिचे. देवाच्या मुखारविंदातून लक्षणं ऐकली योगारूढ पुरुषाची. तर अर्जुनाने देवाला विचारलं, देवा तुम्ही सांगता ना, मला फारच आश्चर्य वाटते बुवा, सांगा बरं अशा प्रकारची योग्यता कोण देतं. म्हणजे अर्जुनाच्या मनातला भाव असा की परमार्थातली अवस्था ही कोणीतरी देत असतं. हात ठेवा मस्तकावर, झाली समाधी प्राप्त, आपण काहीच करायचं नाही. असं घडत नाही. हे ऐकल्यानंतर देव हसले. तव हसवणे श्रीकृष्ण म्हणे तुझे नवल नाही बोलणे, कवनासी काय दिजेल कवने अद्वैती येतं. या अद्वैत मार्गामध्ये जे मिळवायचं ते आपलंच आपल्याला मिळवावं लागतं. दुसरं कोणीही आपल्याला काही प्रदान करत नाही. संत असेल, सद्गुरू असेल, शास्त्र असेल, मार्ग दाखवतात. आणि शेवटचा जो टप्पा आहे तर श्री गुरुच्या कृपेनं तो प्रतिबंध दूर होतो. पण तिथपर्यंत असणारी वाटचाल मात्र ज्याची त्यालाच करावी लागते, दुसरा याला पर्याय नाही. त्या 6व्या अध्याय आपल्या याच अध्यायामध्ये उद्धरेद आत्मनात्मानं या श्लोकावर जेव्हा ज्ञानोबाऱ्या टीका करतात तेव्हा तव श्रीकृष्ण हसोनी म्हणे, तव हसोनी श्रीकृष्ण म्हणे पहिला तिथला भाव आहे. आणि याच अध्यायामध्ये आता परमात्मा हसले की अर्जुन आपल्याला म्हणत आहे, देवा मला ब्रह्मरूपता आपलेपणाच्या नात्याने प्रदान करा. येतोले गोसावी आपुलेपणे की जोका. आणि हे ऐकल्यानंतर परमात्मा संतुष्ट होऊन म्हणतात, हसवणे श्रीकृष्ण हो का करू म्हणती. अर्जुना तुला ब्रह्मरूपता पाहिजे ना, नक्की ब्रह्मरूपता तुला प्रदान करू. अडचण काय आहे, फक्त ब्रह्मरूपता पाहिजे ना, आम्ही निश्चित तुला प्रदान करू. आता भगवंताचे असणारी ही प्रसन्नता यावर ज्ञानोबाऱ्या स्पष्टीकरण पुढे सांगतात. देवाची प्रसन्नता जर मिळाली तर जगतामध्ये अन्य काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. फक्त देवाची प्रसन्नता जर मिळाली की त्या प्रसन्नतेमध्ये सर्व काही गोष्टी समाविष्ट होतात. याकरिता ज्ञानोबाऱ्या पुढे उदाहरण देतात. 44 क्रमांकाची ओवी. देखा संतोष एक न जोडे, तवचे सुखाचे सैंग सांकडे, मग जोडली या कवणेकडे अपुरे असे. असं ज्ञानोबाऱ्या आक्षेपार्थाने विचारतात. देखा पहा बरं, आपण आपल्या आंतरिक जीवनाचा विचार केला पाहिजे. या जगतामध्ये प्रत्येक व्यक्ती समाधानासाठी लालायित आहे. सगळेजण व्यावहारिक भूमिका स्वीकारणारा व्यक्ती असो नाहीतर पारमार्थिक जीवन यापन करणारा साधक असो, जगतामध्ये सगळ्यांचे प्रयत्न समाधानासाठी आहे. सगळेजण प्रयत्न करतात. फक्त त्यामध्ये फरक असा आहे, समाधानासाठी जो व्यक्ती बहिर्मुख होतो त्याला प्रापंचिक किंवा व्यावहारिक म्हणतात. आणि समाधानासाठी जो व्यक्ती अंतर्मुख होतो त्याला साधक किंवा सिद्ध महात्मा म्हणतात. जो समाधान बाहेर शोधतो त्याला व्यावहारिक व्यक्ती म्हणायचं. आणि जो समाधान आपल्या अंतरामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो त्याला साधक किंवा मोक्षू असं म्हणतात. मग समाधान मिळतं कुठं? बहुधा समाधानासाठी आपण एखाद्या पदार्थाला कारण मानतो, परिस्थितीला कारण मानतो, किंवा एखाद्या व्यक्तीला कारण मानतो.
जर मनुष्याला अनुकूल असणारा पदार्थ विपुल प्रमाणामध्ये मिळाला तर मनुष्याला वाटतं वा आपल्यासारखा समाधानी दुसरा कोणी नाही. पण समाधान बिघडण्यासाठी पदार्थांची प्राप्तीच आवश्यक आहे असं नाही. कधीकधी समाधान बिघडण्यासाठी आपल्यापेक्षा दुसऱ्याला जास्त जरी मिळालं तरी मनुष्याचं समाधान बिघडतं. व्यवहारातलं उदाहरण आहे, जर आपण जेवायला बसलो आणि आपल्या पात्रामध्ये त्या यजमानाने सांगितलं अन्नदात्याने की प्रत्येकाला फक्त 4च जामून वाढायचे, 4च जामून वाढायचे, कारण ते वाढेकऱ्याला सूचना दिलेल्या असतात अगोदर, उष्ट वाया जाता कामा नये. एका व्यक्तीला मोजून 4 गुलाबजामुन वाढायचे. ज्याच्या पात्रात आले त्याला समाधान वाटतं, कालचा सोमवार होता बरं झालं 4 आले, चांगलं वाटतं त्याला. पण वाढेकऱ्याचा शेजारच्या व्यक्तीबरोबर जर परिचय असेल तर तो त्याला सहज जेरी घालतो आणि महाराज परिचयाचा फायदा होतो. मग तो पंक्तीतही होतो, सप्त्यातही होतो, परिचयाचा फायदा. मग आता सगळ्याला 4 वाढणारा तो वाढेकरी, ज्याच्याशी आपला परिचय त्याला 5 वाढतो. आपल्यापेक्षा किती शिल्लक आहे? फक्त 1 आहे. पण शिल्लक असणारा तो 1 पदार्थ आपल्या पात्रामध्ये असणाऱ्या 4 गुलाबजामुनचा आनंद आपल्याला घेऊ देत नाही. व्यवहारातलं समाधानी असं बिघडतं. प्रत्येक व्यक्तीकडे समाधानाची उणीव का आहे? कारण व्यक्ती आपल्याकडं जे आहे ते पाहत नाही, आपल्यापेक्षा जास्त कोणाकडं आहे ते पाहत राहतो. एखाद्या व्यक्तीकडे जर 90 रुपये असेल तर तो 90 रुपयाचा आनंद नाही घेत. ज्याच्याकडं 100 रुपये आहेत, आपल्यापेक्षा 10 जास्त आहे ना, मग त्याच्याकडे पाहतो आणि याचं समाधान बिघडतं. म्हणजे मनुष्याच्या समाधानाला पदार्थ कारण आहे. मनुष्याच्या समाधानाला परिस्थिती अनुकूलता किंवा प्रतिकूलता कारण आहे. मनाप्रमाणे परिस्थिती असेल अनुकूल तर मनुष्य म्हणतो आज मी संतुष्ट आहे, समाधानी आहे. किंवा जर अनुकूल व्यक्ती आपल्याला मिळाला तर मनुष्य म्हणतो आज मी आनंदी आहे, प्रसन्न समाधानी आहे. संतोष म्हणजे समाधान किंवा प्रसन्नता. म्हणजे व्यवहारामध्ये जे समाधान मिळतं याच्यासाठी आपण कुणावर तरी अवलंबून आहे, पण परमार्थामध्ये याची अपेक्षा नाही. जर पारमार्थिक व्यक्तीसुद्धा स्वतःच्या समाधानासाठी एखादा देशकाल परिस्थिती, एखादी व्यक्ती, एखाद्या पदार्थावर जर अवलंबून राहत असेल तर त्याला परमार्थातला प्रवासच कळाला नाही. समाधानाकरता पदार्थ कारण नसतो, समाधानासाठी अंतःकरणाची वृत्ती कारण असते. ज्या व्यक्तीची अंतःकरणाची वृत्ती जितकी शुद्ध असेल, एकाग्र आणि स्थिर असेल तितका तो व्यक्ती समाधानी असतो. ही आपल्या भ्रामक कल्पना आहे. एवढं मिळालं म्हणजे आपण समाधानी राहू, अजिबात तसं कधीच नसतं. जर समाधानाकरता धनाचा निकष लावला तर जगतामध्ये सर्वात समाधानी व्यक्तीच्या यादीमध्ये रावणाचा क्रमांक पहिला लागला असता. समाधानासाठी नाही ना, किती संपत्ती होती. तुकोबारायांसारख्या विरक्त महापुरुषांनी एका अभंगात त्यांचं वर्णन करावं की जे तुकोबाराय लोकावर आपलं असणारं कर्ज दुष्काळ आला म्हणून सोडून देतात. इंद्राणीच्या डोहामध्ये ते कागदपत्र बुडवितात की लोकांचं कर्ज आपल्याला घ्यायचंच नाही, आता स्वतः दिलेलं आहे पण माघारी परत घ्यायचं नाही. विरक्त शिरोमणी असणारे जगद्गुरू तुकोबाराय रावणाचं वर्णन करतात. ते रावणाचा गौरव म्हणून नाही, त्यातलं एकच पद महत्त्वाचं आहे, सांगा ते कवडी गेली नाही, एवढं फक्त सांगायचं आहे. शुद्ध कांचनाची सप्तकोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, हे सांगायचं आहे. याचा अर्थ असा आहे की संपत्तीवर समाधान अवलंबून नाही, समाधान हे अंतःकरणाच्या वृत्तीवर अवलंबून आहे. ज्याची वृत्ती जेवढी शुद्ध असेल, एकाग्र असेल आणि स्थिर असेल त्याला समाधान मिळतं. रानावनामध्ये राहणारी हत्ती असतात, हत्ती लाकडं खातात. रानावनामध्ये राहणारे हरणं वाळलेलं गवत खातात. गाई म्हशी वाळलेला चारा भक्षण करतात. ऋषीमुनी कंदमुळं खातात, फळं खातात, तरी संतुष्ट असतात. समाधानाकरता वृत्ती महत्त्वाची आहे. आणि ज्या व्यक्तीचं अंतःकरण जेवढं शुद्ध असेल, स्थिर आणि एकाग्र असेल, तो व्यक्ती तेवढा संतुष्ट असतो.
शास्त्रामध्ये एक श्लोक आलेला आहे, संतोषाला अमृत असं म्हटलं आहे. संतोषामृत तृप्तानाम यत सुखम शांतचेतसाम कुतस्तधनलुब्धानाम इतश्चेतश्च धावताम. जो व्यक्ती संतोष नावाच्या अमृताने तृप्त झालेला आहे, शांतचित्ताचा आहे, त्याला जे सुख प्राप्त होतं ते सुख धनाच्या लोभी असणाऱ्या पुरुषाला, की जो इकडे आणि तिकडे कायम धावतो आहे, त्याला कधीही प्राप्त होणार नाही. संतोषामध्ये फार मोठं समाधान आहे. याला म्हणतात जेही प्रारब्धाने प्राप्त होईल त्यामध्ये समाधानी राहायचं. समाधानाच्या बाबतीमध्ये अजगराचं उदाहरण आलं आहे. तो आपल्याला भक्ष्य मिळावं याकरता फार प्रयत्न नाही करत, तो निवांत पडून राहतो. दैवयोगाने जर मिळालं तर भक्षण करतो, नाहीतर वायू भक्षण करून जीवनयापन करतो, पण दष्टपुष्ट राहतो. समाधान त्याला तिथेही मिळतं. समाधानासाठी शिळा महाभारतामध्ये असं उदाहरण आलं आहे की मनुष्याने दररोज, गरीब माणसं जी असतात दररोज मिष्टान्न खातात. त्याने असं उदाहरण दिलं आहे. मग आता गरीब असेल तर मिष्टान्न खाईल कसा, आणि मिष्टान्न खात असेल तर गरीब कसा? तर महाभारतामध्ये असं उदाहरण आहे, श्लोकच आला आहे की गरीब माणसं कष्ट चांगले करतात, आणि जे माणसं कष्ट चांगले करतात त्यांना शिळ्या भाकरीसुद्धा मिष्टान्नाप्रमाणे गोड लागतात. म्हणून जे गरीब असतात ते दररोज मिष्टान्न खातात, असा त्याचा अर्थ आहे. संतोष आहे. संत जीवनामध्ये बघा ना किती मोठा संतोष आहे. जगद्गुरू तुकोबारा याचना करत नाही. याचना न करतासुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जाणते राजे आहेत. असा राजा जगाच्या पाठीवर पुन्हा होणे नाही. काय राजाची भूमिका आहे? आपल्या सगळ्या सैनिकांना सांगितलं आहे की आपण ज्या प्रजेचं पालन करतो त्या प्रजेच्या शेतामध्ये पिकणारी जी भाजी आहे त्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लावायचा नाही. कडक आणि स्पष्ट सूचना आहे. त्या काळातले राजे एवढी काळजी घ्यायची की प्रजेच्या शेतामध्ये पिकणारी भाजी त्याला देठाला सुद्धा धक्का लावायचा नाही. आता शेतकऱ्याकडे फक्त देठ राहतो. शेतकऱ्याच्या हातामध्ये काही नाही. कधी कधी ते शेतकरी जेव्हा आपला त्या बाजारपेठेमध्ये आपला जो माल आहे तो विक्री करायला जातो की नाही, तर परिस्थिती कधी कधी अशी येते की स्वतः चारचाकी वाहनाचा खर्च त्याला द्यावा लागतो. तिथं बऱ्याच प्रकारचे ते कर असतात, ते मोजण्याकरता मापाचे पण कर असतात. ते सगळं म्हणजे स्वतःचाच माल घेऊन जायचा, शेतमाल, आणि पुन्हा स्वतःच्या खिशातले पैसे घालायचे, अशी अडचण येते की नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज जाणते राजे आहे. आपल्या राज्यामध्ये जगद्गुरू तुकोबाऱ्यासारखे महात्मे आहे की जे वैराग्य शिरोमणी आहे, आणि त्यांच्या घरामध्ये परिस्थिती अशी की आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढते भिके कुत्रे घर राखती, नांदणू काहीशी सांगा. मग आपण आपलं स्वतःचं कर्तव्य आहे की आपण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. नजराना पाठ होता, तुकोबारा स्वीकारत नाही, कारण संतोष आहे. जो व्यक्ती आपल्या समाधानासाठी स्वतःच्या आत्मस्वरूपावर अवलंबून आहे त्या व्यक्तीला समाधानासाठी बाहेर कोणावर विसंबून राहावं लागत नाही. तो काम सर्वथा जाये जयाचे आत्मसंतोषी मन राहे. वृत्ती फक्त अंतर्मुख केली की मनुष्याला आतला अपार आनंद भोगायला मिळतो, आणि ज्याला तो आनंद मिळतो तो कायम समाधानी राहतो. आपल्याला दररोजचा अनुभव आहे ना, सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला विषय मिळतो का? गाढ झोपेमध्ये पंचविषयापैकी एकही विषय आपल्याजवळ नाही, पण तरीसुद्धा मनुष्य दुसऱ्या दिवसाच्या प्रारब्धाने जागा झाला. एरवी मनुष्य जागा होत नाही, जागा करावं लागतं. प्रारब्धाने जागा झाला, कारण कर्म देणारं प्रारब्ध त्याला जागा करतं. तो जीव जागा झाला की काय म्हणतो? मी सुखाने झोपलो होतो. शब्द स्पर्शादी कोणताही विषय तर नाही, आणि ज्या अर्थी तो म्हणतो मी सुखाने झोपलो होतो, म्हणजे सुखाचा त्याला काही अनुभव आलेला आहे. आणि ते सुख कुठलं आहे? जर बाह्य विषयाचं नाही तर अनुमान प्रमाणाने विचार ते सुख आतच आहे, आणि त्याला काही करावं लागत नाही. मुळामध्ये आपली कल्पना आहे की विषयाने आनंद मिळतो. खरं तर असं आहे, विषय नसतानासुद्धा आनंदी राहता येतं. निर्विषय आनंद भोगता येतो, आणि निर्विषय आनंद ज्याला भोगता येतो त्या वृत्तीला म्हणतात संतोष. ज्ञानोबा म्हणतात देखा संतोष एक न जोडे,
जोपर्यंत मनुष्याला संतुष्टी, संतोष, समाधान मिळत नाही तवची तोपर्यंतच सुखाचे सैंग साकडे, साकडे म्हणजे संकट आणि सैंग म्हणजे पुष्कळ, जोपर्यंत मनुष्याच्या अंतकरणाची वृत्ती समाधानी, एकाग्र, शुद्ध, स्थिर होत नाही तोपर्यंत त्याला सुखाचं सगळीकडे संकट आहे. पण एकदा जर संतोष वृत्ती मिळाली मग जोडली या, जोडणे म्हणजे प्राप्त होणं. काय जोडली या? मग संतोष जोडली या. संतोष नावाची अंतकरणाची वृत्ती भूमिका आहे आणि ही अवस्था प्राप्त झाली कवनेकडे अपुरी असे. सुखाची भूमिका कोणीकडे त्याला अपूर्ण असेल, कोणीकडे नाही. संतुष्ट व्यक्ती चांडाळ घरामध्ये जरी गेला तरी समाधानी राहतो आणि संतुष्ट व्यक्ती मंदिरात गेला तरी समाधानी राहतो. समाधानी व्यक्ती डोंगरावर चढला काय, अंधेरीमध्ये पडला काय, त्याला काही अडचण नाही. तो वनात राहिला किंवा राज्यकारभार करत असला तरीही त्याला अडचण येत नाही. हे वृत्ती महत्त्वाची आहे. आणि एखादा व्यक्ती जर असंतुष्ट असेल, ज्याला अतृप्तात्मा म्हणतात, तर तो पैशाच्या राशीवर जरी लोळला तरी त्याला झोप लागत नाही. व्यवहारात आपल्याला उदाहरण पाहायला मिळतं बघा. ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण चालतो, चालल्यानंतर माणसं थकतात ना. खरं सांगायचं, एरवी घरामध्ये सगळ्या सुविधा असतात, म्हणजे अगदी वातानुकूल व्यवस्था असते. म्हणजे जेवढं तापमान पाहिजे तेवढं आपण एसीच्या माध्यमातून लावतो. बिछानाही चांगल्या प्रकारचा असतो. उडी मारत असं वाटतं फुग्यावर बसलं काय, असे बिछाने असतात. ऊन वस्त्रही असतात, तरीसुद्धा तेवढी गाढ झोप लागत नाही. आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये अख्खा सोहळा शेजारून जातो तरी तो जाग नाही सुखे मिनीचं लोगा शून्य सारून येते. बरं काय असतं झोपायला? खाली दगड रुतत असतात, प्लास्टिकचं कापड असतं आणि ते एवढं मोठं असतं. मोठं नाही म्हणता येत त्याला, एवढं आकारानं लहान असतं, गुडघ्याच्या खाली पाय मोकळेच राहतात. पण तशाही परिस्थितीमध्ये हाताचे उशी करून फक्त अंग जमिनीवर टाकण्याचा अवकाश की लगेच माणसाला गाढ झोप लागते. ते नशीब आहे आपल्या रावटीमध्ये चांगले माणसं आले तर, नाहीतर प्रत्येक सप्तस्वरात गायन करणारे असतात. कोणाचा खर्च लागतो तर कोणाचा काळी एक लागतो, कोणाचा पंचम लागतो, कोणाचा तार सप्तक लागतो स्वर. आणि ज्याला अवघड आहे या गोष्टी, कधी कधी तर स्वर लागतात तर काही माणसं झेंडूबाम लावून असतात. ते आपले चांगली ते सुद्धा नशीबच आहे महाराज, प्रारब्धाचं आहे ते, सोडून द्या तो विषय. पण झोप लागते की नाही? कोणती सुविधा आहे बरं? कोणतीच नाही, पण समाधान आहे. तो का म्हणे मना झाले समाधान. समाधानाची वृत्ती त्या विचारसागरात व्याख्या आहे समाधानाची. चित्ताची एकाग्रता झाली असता जी अवस्था प्राप्त होते त्याला समाधान म्हणतात. म्हणजे समाधान चित्ताची एकाग्रता आहे, स्थिरता आहे, शुद्धता आहे. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्ता ते तरिगणे नाही समजता संसार दुःखा. आपलं अंतकरण स्थिर झालं, शुद्ध असेल तर त्या अंतकरणामध्ये आपल्या स्वरूपभूत असणाऱ्या आत्मस्वरूपाचा आनंद प्रतिबिंबित होत असतो. आनंदासाठी बाहेर नाही धावायची गरज, आनंद हा आतमध्येच आहे. फक्त त्याला वृत्ती समाधानी करावी लागते. स्थिर चित्त समाधान त्रिविश वाटे सोने किंवा हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. मान अपमान गोवे अवघे गुंडोने ठेवावे हेचे देवाचे दर्शन सदा राहे समाधान. आणि समाधान चेहऱ्यावर प्रगट होत असतं. ज्याला आतून आनंद मिळाला ना त्याच्या तो चेहऱ्यावर प्रगट होतो. जसं झाडाला जमिनीतून पाणी सापडलं की ते त्याच्या पानावरून प्रगट होतं. आगा वृक्षाशी पाताळी जळ सापडे मुळी ते शाखांची बहाळी वरीही दिसे. तसा अंतरातला जो आनंद असतो तो बाहेर मनुष्याच्या चेहऱ्यावर प्रगट होतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात संतोष एक न जोडे. संतोष समाधान नावाची एक वृत्ती, एक भूमिका जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत सुखाचं संकट असतं. आणि एकदा संतोष समाधान प्राप्त झालं की मग सुखाची त्याला कुठंच कमतरता राहत नाही. आता हे जीवनाचं सूत्र आहे बरं. जगातल्या सगळ्या लोकांना हे आवश्यक आहे.
समाधानासाठी सगळे प्रयत्न करतात. दुराग्रह किंवा आग्रह सोडला आणि ज्ञानोबांची एवढी एकच ओवी, एक तरी ओवी अनुभवावी, या ओवीनुसार जर आपण जीवन बनवलं तर जगातला एकही व्यक्ती असंतुष्ट राहणार नाही, अतृप्त राहणार नाही, दुःखी राहणार नाही. मी एक कथा ऐकली होती, मनुष्याला कितीही मिळालं तरी त्याचं मन संतुष्ट होत नाही. एक श्लोक पण आलेला आहे, या पृथ्वीवरचं सगळं धान्य, सगळं सोनं, सगळे पशु, सगळ्या असणाऱ्या स्वर्गातल्या स्त्रिया एका पुरुषाला जरी मिळाल्या न अलम, तर त्याचे अलम आता भरपूर झालं, अशी भावना कधीसुद्धा होत नाही. म्हणून मनुष्याने संतुष्ट राहावं, तृप्त राहावं, जास्त अपेक्षा करू नये. एका राजाने, चक्रवर्ती सम्राट होता, त्याने आपल्या राज्यामध्ये अशी दौंडी दिली की उद्या सकाळी सर्व प्रजेला विनंती आहे की तुम्ही आपल्या राज्यातून ज्या भूमीच्या केंद्रापासून धावत जाल आणि सूर्यास्तापर्यंत पुन्हा माघारी याल, तर जिथपर्यंत जाऊन पुन्हा माघारी याल या केंद्रापर्यंत, तर जेवढी तुम्ही धावपळ करता तेवढी जमीन तुम्हाला मिळणार. म्हणजे कल्पना करा, आळंदीपासून धावला, 50-60 किलोमीटर गेला तर सूर्यास्तापर्यंत पुन्हा आळंदीत आला पाहिजे. मग तो जिथपर्यंत गेला आहे तिथपर्यंत त्याला ती जमीन मिळणार. एका व्यक्तीने ऐकलं, ते लोभीच होता, तो म्हणला उद्याचे दिवस फक्त शर्यत आहे, उद्याच्याला फक्त आपल्याला धावायचं आहे. एरवी तो सकाळी उशिरा उठायचा, पण त्याने ते दौंडी ऐकले त्या दिवशी सूर्योदयाची वाट पाहण्याच्या अगोदर तयार झाला. तो सूर्योदयाच्या अगोदर उठला म्हणजे लवकरात लवकर जागा झाला. त्याने सूर्योदय झाला की पलायन करायला सुरुवात केली. विचार केला, सकाळी 6 ते 12पर्यंत धावायचं, 12ला खून करून ठेवायची, आपण कुठपर्यंत धावलो, एखादा दगड लावून ठेवायचा आणि पुन्हा माघारी 6पर्यंत यायचं. म्हणजे 6 तास पुढं पळायचं आणि 6 तास मागं पळायचं. तो पलायन करत राहिला. सकाळी त्याच्या अंगामध्ये चांगल्या प्रकारचा ताजेतवानापणा होता. म्हणजे अंतःकरणामध्ये पाण्याची, ती शरीरामध्ये पाण्याची क्षमता, अगोदरच्या दिवसात झालेला आराम, प्रसन्नता, त्यामुळे तो सकाळी 12पर्यंत धावला. पण लोभ जागा झाला, अतृप्त आत्मा. तो म्हणला आजचा दिवस संधीचा आहे, अजून जर आपण 1-2 तास धावलो, 12पर्यंत त्याने मागं पाहिलं तो बऱ्याच अंतरापर्यंत आला होता. सामान्यपणे जर आपण चाललो तर एक निरोगी व्यक्ती एका तासामध्ये 5 किलोमीटर चालतो. आपण जेव्हा बीजेला जातो की नाही, तर 3 तासामध्ये 15 किलोमीटर जातो आपण सरासरी. म्हणजे मनुष्य चालला वेगाने तर 5 किलोमीटर, आपण धरून चालू तो धावला 10 किलोमीटर एका तासामध्ये. 6 ते 6 60 किलोमीटर धावला तो, सरासरी माप आहे आपलं. तो मला आणखीन आपण 2 तास धावू आणि 2 वाजेपर्यंत थांबलो की अगदी सगळी ताकद एक बाजूला करून पुन्हा 6पर्यंत मागे येऊ. कारण राजाची अट काय आहे, सूर्यास्तापर्यंत माघारी आला पाहिजे. आता 6 तास धावला, पुन्हा त्यामध्ये 2 तासाची भर पडली, 2 वाजेपर्यंत त्याने बरंचसं अंतर कापलं आणि आता मागं यायचं आहे ना, अवसान कुठं राहिलं. पण त्याने विचार केला, जर आता मागं नाही पोचलो सूर्यास्तापर्यंत, जितकं धावलो तितकी जमीन काही आपल्याला मिळणार नाही. इतका जीवाचा त्याने आटापिटा केला. सूर्यास्त व्हायला थोडासा वेळ बाकी आहे आणि तेवढ्यात त्याला राजधानी दिसली. पण सूर्यास्त व्हायला आणि राजधानीला पोहोचायला जवळपास 5 किलोमीटरचं अंतर राहिलं. प्रयत्नाची पराकाष्ठा करतो आहे, राजापासून थोडंसं अंतर बाकी राहिलं. आता दिवसभराचे श्रम झाले, पाणीसुद्धा प्याला नाही. मध्यंतरी एखादा प्राणायाम करून मोठा श्वास घ्यावा, श्वासही घेतला नाही. राजापासून थोडंसं अंतर राहिलं आणि तेवढ्यात तो जमिनीवर कोसळला. जसा कोसळला तसाच मेला. आणि मग राजाने सांगितलं, या व्यक्तीला जमीन पाहिजे होती, जमिनीच्या लोभाने धावला, याला जमीन किती मिळाली, काही नाही. जेवढ्या जमिनीवर हा पडला त्याच्या हाताने जर मोजून घेतली तर 3.5 हातच जमीन याला लागत होती. एवढीच जमीन याला अपेक्षित आहे. 3.5 हाताची जमीन मिळाली की याला पुरता येतं, एवढीच जमीन अपेक्षित आहे. पण लोभ एवढा की 12च्याही पुढे तो धावतच राहिला. अतृप्त असणाऱ्या व्यक्तीला कितीही मिळालं
तरी तो समाधानी होत नाही. आणि समाधानी पुरुषाला शिळ्या भाकरी जरी मिळाल्या तरी तो समाधानी होतो. जड भरताना घरचे माणसं करपलेली खिचडी खायला द्यायची, पण तरीसुद्धा ती संतुष्ट राहायची. समाधान मिळालं की मनुष्य सुखी राहतो. म्हणून जे आपल्याला मिळतं ते पाहिलं पाहिजे. आपण जर आळंदीमध्ये वास्तव्याला आहोत, परंपरा आपली चांगली आहे, संत वाङ्मय आपल्याला मिळालं, देव दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला प्राप्त झाला, समाधानाला कारण आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. व्यावहारिक पदार्थाने मनुष्य तृप्त नाही होत. ही आपली धारणा असते की एवढं धन असेल म्हणजे आपण समाधानी असो. उलट असं आहे, ज्याच्याकडं जेवढं जास्त धन आहे तेवढा तो व्यक्ती असमाधानी आहे. उदाहरण सांगतो. एक मुलगा परीक्षेला निघाला, आईचं दर्शन घेऊन परीक्षेला गेला, पण सायंकाळी त्याला यायला उशीर लागला. उशीर लागल्यानंतर आता शेवटची गाडी त्याची चुकली, तर तो बस स्थानकावरच झोपला. अजून आला नाही काळजी आईला लागत असते. मग आईने त्याला फोन केला. दिवसभर थकल्या होता, गाडीच्या संबंधाने धावपळ केली, पण गाडी चुकली, झोपला. असं बस स्थानकावर बरेच लोक झोपतात बघा. आपण आळंदीमध्ये जर रात्री फिरलो ना तर दुकानाच्या समोर काही जागा मोकळ्या असतात. तिथं काही माणसं जागा फिक्स ठरलेल्या आळंदीत, दुसऱ्याला नाही झोपू देत, ते बरोबर झोपणार तिथं. किंवा काही माणसं फुटपाथवर झोपतात. तर त्यांचं ठरलेलं आहे. त्यांना कुठून ते कळतं काय माहिती, शोध घेतात ते, आणि काही घेणं नाही, दिवसभर असेच राहतात ते, रात्री बरोबर झोपतात. आईने त्याला फोन केला. बाळ, पहिला प्रश्न आईचा काय असतो? जेवला का? जगामध्ये फक्त पहिला प्रश्न ही आईच करू शकते, बाकी कोणी नाही करत. बाळ जेवला का? पहिला प्रश्न. का आला नाही? आणि गाडी चुकली. आईने सांगितलं, बाळा खिशाला जब्बर. काय झालं आई? अरे तुझ्या पाकिटमध्ये मी 2,000 रुपये ठेवले, तुला माहिती नाही, पण अडचण पडून म्हणून मी ठेवले. आईचा फोन येण्याच्या अगोदर त्याला गाढ झोप लागली होती. आता जेव्हा त्याला कळालं आपल्या पाकिटमध्ये पैसे आहे, झोप उडाली. धनाचं नेमकं असंच आहे. धन जवळ असेल तर ते समाधान बिघडवितं. मी कधी सांगितलं की नाही मला माहिती नाही. एकदा माझ्याजवळ काही कामाच्या निमित्ताने, सांगतो आता उगं कसं तुमच्या मनात शंका नको राहायला, एकच रात्र मी अनुभव घेतला म्हणून सांगतो. तेवढे कधी आपण पाहिलेच नव्हते. एकदा एका कामासाठी एका व्यक्तीने माझ्याकडे 90,000 रुपये ठेवले. 1,00,000 पण नाही, 90,000 ठेवले व त्याने. दुपारी मला काही वाटलं नाही, मला विश्वास ठेवला त्याने आपल्यावर, आणि काय नाही, उद्या सकाळी 9 वाजता द्यायचे होते. ते आता नाही बरं माझ्याकडं, पाहायला आहे सर. ते मागचं उदाहरण आहे, ते 2 वर्षापूर्वीचं. कारण असं तुम्ही बारकाई नाही तर कोणत्या कप्प्यात ठेवले काय, नाही, मी उदाहरण सांगतो आहे. ते दुपारी 12 वाजता ठेवले, तर ते मी मोजून ठेवले. तर ते ठेवताना मला बरं वाटलं, त्या व्यक्तीचा विश्वास आहे. एवढे कधी मोजलेच नव्हते, सगळे 500-500 रुपये होते. 9 दुनी 18 ना, 180 नोटा मोजून ठेवल्या मी त्या. काही वाटलं नाही. सायंकाळ झाली, जेवण झालं, आता झोपच लागे ना. आता ते दरवाजाची कडी पुन्हा आजही माझा, खरं सांगतो हां, आपल्या खोलीचा दरवाजा आजही उघडा असतो रात्रीसुद्धा. जे राहतात त्यांना माहिती, मी आतून कडी लावून घेत नाही. म्हणजे अडचण नको कोणाला आपल्यामुळे. समजा कोणाला पाणी लागत असेल किंवा कोणाला काही लागत असेल तर आपला दरवाजा मोकळा. ते दुसरं एक कारण आहे, जर दरवाजाची कडी आतून लावली आणि त्यांनी जर आपल्याला आवाज दिला तर मच्छरदाणीतून बाहेर यावं लागतं ना, झोप मोडते. त्यापेक्षा ताणच नाही, दरवाजा उघडा ठेवायचा आजही. पण त्या दिवशी खिडक्या बंद, दरवाजा बंद, पुन्हा कपाट उघडून पाहायचं तीनदा उघडतो का काय. मी म्हणलं एका दिवसामध्ये दुसऱ्यांचे पैसे आपल्याकडे जर ठेवले तर आपली झोपमोड झाली. याचा अर्थ काय आहे? धनाच्या पाठीमागं भीती आहे. अनर्थ आहे ना, 15 अनर्थ, त्यातलं ते कारण आहे. मनुष्य समाधानी आतून एवढा असावा की त्याला किती प्रतिकूलता जरी आली तर समाधान बिघडता कामा नये. आणि परिपूर्ण समाधानी फक्त आध्यात्मिक व्यक्ती राहू शकतो. या जगतामध्ये जो व्यक्ती चंचल, विनाशी, क्षणभंगूर पदार्थांच्या विषयांच्या पाठीमागे लावून त्यांच्यावर आपलं समाधान अवलंबून ठेवतो, तो कधीच समाधानी होऊ शकत नाही.
ज्याचं समाधान संसारावर अवलंबून आहे, समजून घ्यावं तो कायम असमाधानी राहणार. आणि ज्याचं समाधान हे परमार्थावर अवलंबून आहे, तो व्यक्ती कायम समाधानी राहू शकतो. फक्त यातला बारकावा असा आहे की परमार्थामध्ये आल्यानंतर सांसारिक भोगाच्या अपेक्षा नसावी. नाहीतर मग आलाही परमार्थामध्ये आणि अपेक्षा करतो सांसारिक पदार्थाच्या, तर तो सुद्धा समाधानी होणार नाही. देखा संतोषे कन जोडे, तवचे सुखाचे सैंग सांकडे, मग जोडली या कवणेकडे, अपुरे असे हे झालं उदाहरण. संतोष प्राप्त झाला की समाधानाला कमतरता नाही. तसा वार्षी विनसागरू, जैसा जळे नित्य निर्भरो, तैसा निरुपचार संतोषी जो, संतुष्ट हा सततम. कायमचा समाधानी आहे. उदाहरण ज्ञानोबा समुद्राचं देता. वर्षा काळातल्या पाण्याचा सगळा भाग नाही मिळाला तरी समुद्राला काही न्यूनता नाही. आणि सगळ्या प्रकारचा पावसाचा संबंध पाणी जरी आलं तर समुद्रामध्ये वाढ होत नाही. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होणे मिळतं, तरी आधी कोणोही ईशत मर्यादा न सांडी. ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाती समजता, न्यून नवे पार्था समुद्र जैसा. केव्हा ग्रीष्म वर्ष सरीशे, महासिंधू जैसे. ग्रीष्म असू द्या, वर्षा काळातला भाग असू द्या, जसं समुद्रामध्ये उणीव राहत नाही, तसा हा महात्मा ही वृत्तीने समाधानी राहतो. संतोष मिळाला की जशी सुखाची कमतरता कुठेच राहत नाही, तसा देव प्रसन्न झाला की ब्रह्म होण्यासाठी सुद्धा अडचण नाही. पुढे सिद्धांत ज्ञानोबा सांगतात, तैसा सर्वेश्वर बळी या सेवके, मनोनी ब्रह्म ही होय तो कौतुके. परी कैसा भारी आतला पिके, दैवाचेनी तैसा. मागे दिलेल्या दृष्टांताप्रमाणे संतोष मिळत नाही तोपर्यंत सुखाचं संकट असतं. आणि संतुष्ट वृत्ती प्राप्त झाली, समाधानी राहिला, स्वस्थ वृत्ती किंवा प्रसन्न वृत्ती प्राप्त झाली, तर सुखाला कुठं कमतरता आहे. तो कोणत्याही देशात जाऊ द्या ना, सुखाला देश काल वस्तू कोणताही परिच्छेद नाही. जसं संतोष मिळाला की सुख मिळतंच, तसा सर्वेश्वर असणारा, ईश्वर शब्दाचा अर्थ होतो नियामक, ज्याची सर्वावर सत्ता आहे त्याला सर्वेश्वर असं म्हणतात. चेतनावर सत्ता गाजवता येते काही लोकांना, पण जडावर सत्ता नाही ना गाजवता येत. चांगदेव महाराजांनी सिद्धीचा वापर केला. सत्ता कोणावर गाजवली? वाघावर, विषारी नागावर. चेतन पदार्थावर त्यांना सत्ता गाजवता आली. पण ज्ञानोबाराय त्यांच्यापेक्षा मोठे आहेत. त्यांनी सत्ता जड भिंतीवर चालविली. गाजविली ना सत्ता, चालविली जड भिंती. पंचमहाभूतावर सत्ता देवाची आहे. देव सांगतात ना, आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी वगे नसावे, पावके दहावे, वर्षावे जळे, पर्वते बैसका न सांडावी, समुद्री रेखा नोलंडावी, पृथ्व्या भूते वहावी हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चाळेता, मिया चिनी मिला साता, काळोग्रासी तसे भोता, ये म्हणी गते पंडुसता सकळे जयाची, ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. जगाचा नाथ त्याला म्हणतात सर्वेश्वर. तो पुन्हा कसा आहे? बळिया, अत्यंत बलवान आहे. भगवंताचं बल लक्षात येत नाही. एक पोतनेचा वध झाल्यानंतर एक वात वायूच्या रूपाने रूप धारण करणारा राक्षस भगवंताला घेण्यासाठी आला. सोसाट्याचा वारा सुटला आणि सगळ्या गोकुळातले घरं वगैरे सगळे असे उडून चालले. कोणालाच काही दिसेना. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ गेली. तर ते भगवान एका पाळण्यामध्ये झोपलेले होते. तर त्या राक्षसाने वायूच्या रूपामध्ये ते वावटळ निर्माण झाली आणि गोल गोल फिरता फिरता भगवंताला उचललं. जसं उचललं तसं आकाशातून घेऊन गेला आणि भगवान आपल्या हातात आले म्हणून त्याला समाधान वाटलं. आता गोकुळातून निघाला आणि मथुरेच्या दिशेनं चालला. आणि भगवंताच्या लक्षात आलं आपलं वजन अगोदर हलकं होतं. भगवंताने आपलं वजन वाढवलं. त्याला ते वजन पेलं ना वजन वाढवलं आणि त्याच्या गळ्याला धरलं. तो गतप्राण झाला आणि भगवान आकाशातून जसं एखादं फुल पडावं
तसं परमात्मा अगदी सावकाश जमिनीपर्यंत पोहोचले. भगवंत बलवान आहे. राक्षसांनी जेव्हा भगवंताला बालरूपात पाहिलं तेव्हा त्यांच्या ते लक्षात नाही आलं. पण बलवान किती आहे आणखीन एक कथा सांगितली जाते. ते कंसाने भगवंताला पाचारण केलं. अक्रूराला सांगितलं की तुम्ही जा आणि त्यांना घेऊन या, कारण का आपल्याला शिवयाग करायचा आहे. हे भगवान शंकराने एक शिवधनुष्य दिलं होतं. जसं शिवधनुष्य ते जनकाच्या नगरीत होतं तसं रावणाच्या पण नगरीमध्ये एक शिवधनुष्य होतं. आणि ते शिवधनुष्य उचलण्याकरता फार मोठे पैलवान लागायचे. ते भगवंतांनी सांगितलं आम्हाला ते पाहायचं आहे. बाकीच्या लोकांनी पाहण्यापर्यंत ठीक आहे बरं, लहान वयात होते ना, म्हणजे फक्त पायाला जा, हात लावू नका. का हात जर त्याच्या खाली दाबला गेला तर भगवान म्हणले नाही आम्हाला पाहू द्या. त्याला स्पर्श केला आणि तिथल्या लोकांना विचारलं पैलवानाला, म्हणे शिवधनुष्य उचलू का? ते पहिल्यांदा हसले. सगळे पैलवान होते. म्हणे आम्ही सगळे मिळून याला उचलत नाही, फक्त याला ओढत असतो. एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला ओढत नेत असतो. आणि एवढं सतत बालक आहे ना, काय म्हणतो मी शिवधनुष्य उचलू का? पण मग आता चेष्टा करू लागले. चेष्टेमध्ये ते म्हणले हा उचला. भगवंताला हेच अपेक्षा होते, उचला. उचलन मोडून टाकलं. बळीया बलवान आहे. सर्वेश्वर सर्वावर नियामक सत्ता आहे. बलवान सामर्थ्य संपन्न आहे. आणि त्याचा सेवक कोण आहे? भक्त राजा अर्जुन. तैसा सर्वेश्वर बळीया आणि त्याचा सेवक कोण आहे? भक्त राजा अर्जुन आहे. यातला बारकावा सांगतो आता. सर्वेश्वर बळीया कोण आहे? परमात्मा आहे. भगवंताची सत्ता सगळ्या जगावर आहे. परमात्मा बलवान आहे, पण त्याच्याही पेक्षा बलवान अर्जुन आहे. आणि कसं काय? देवाची सत्ता जगावर चालते आणि त्या देवावर सत्ता अर्जुनाची चालते. त्याने सांगितलं सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत ऐका अर्जुन इतके बोलेला तव श्रीकृष्णे रथ पेलेला दोही सैन्या माझे केला उभा त्याने. भगवान म्हणले का रे अर्जुना, मी सारथ्य कर्म करायला लागलो म्हणजे काय काही पण काम सांगायचं का? असं नाही म्हटले भगवान. अर्जुनाची आज्ञा आहे ना, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा करायचा, उभाच करायचा. म्हणजे देवाची आज्ञा सगळं जग पाळतं आणि तो देव आपल्या भक्तांची आज्ञा पाळतो. प्रमाण त्याच्या बोला देव भक्ताचा अंकिला न पुसता जाता नाही खाली बैसताही भिये अवघा त्यांचा होय जीव भावासहित. घाबरतो परमात्मा भक्ताला. देवाला पाहिलं की काळ घाबरतो आणि हा परमात्मा भक्तांना घाबरतो. भक्ताचं वजन जास्त आहे. तैसा सर्वेश्वर बळीया सेवके मनोनी त्रिभुवनी तो एक तुझ सारिखा नाही अनेक. पुढे तुझा महिमा अलौकिक नेनी जेवानू. 11व्या अध्यायामध्ये तुझ्या समान कोणी नाही, समानही नाही ना अधिकही कोणी नाही. तुझा महिमा अलौकिक आहे. त्रिभुवनामध्ये तू एकमेव आहे. राजसूय यागाच्या प्रसंगाला धर्मराजाला प्रश्न पडला की अग्रपूजा कोणाची करावी? पितामहांना विचारलं. ते म्हणले बा पूजनीय ते असतात ज्यांची विद्वत्ता चांगली असते आणि पराक्रम चांगला असतो. भगवंतांनी वेदाला ज्ञान दिलं म्हणजे परमात्मा विद्वान आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते. सगळीकडे विद्वानाची पूजा होत असते. आणि भगवंताचा पराक्रम नुघडता बाळपणाची फुली जेने मी अदानवी सृष्टी केली. असा सर्वेश्वर बलवान आणि त्याचा सेवक भक्तराज अर्जुन आहे. म्हणून या कारणामुळे ब्रह्मही होय तो कौतुके. तो अर्जुन कौतुकाने सहज अनायासे कोणतेही कष्ट न करता ब्रह्मही होय, सहज ब्रह्म होऊ शकतो. आपण एक ओवी पाहिली होती, परमात्मा रागावून ज्याला मारतात तोही परब्रह्म साक्षात्काराला प्राप्त होतो. आणि कृपेने उपदेश करत असेल तर का अर्जुन होणार नाही? श्रीकृष्ण कोपोने ज्यासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करी तो कैशापरी न पवेल. म्हणून ब्रह्मही होय तो कौतुके. पण काय अर्जुनाचं भाग्य आहे. परी कैसा बहारे आतला पिके दैवाचेनी. ज्ञानोबा रूपक करतात बरं.
दैवाचेनी भारे पिके आतला कैसा. काय अर्जुनाचं भाग्य आहे म्हणे. दैव नावाचं पीक आहे, सदैव नावाचं पीक आहे आणि त्या पिकाचा पुन्हा भार म्हणजे ओझ झाला आहे आणि त्या ओझ्याने हा भक्तराज अर्जुन दडपला गेला आहे, असा एक ओवीचा अर्थ होतो. म्हणजे अर्जुनाचं दैव एवढं भरास आलेलं आहे. अर्जुन ही व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या ठिकाणी दैव नावाचं पीक, परमार्थातलं दैव, आणि त्या दैवाचं एवढं मोठं ओझ झालं की त्या ओझ्याने भक्तराज अर्जुन लवल्या गेले आहे. गुरुवर्य मारुतीबाबा सांगत असतात, त्याला ओबं पीक म्हणतात. ओबं पीक. कधी कधी एखाद्या आंब्याच्या झाडाला फळं लागतात, पण भय मोठं झाड, 5च कैऱ्या लागतात त्याला. त्याला उभं पीक नाही म्हणत. उभं पीक त्याला म्हणतात पानं कमी आणि फळं जास्त. ते ज्वारीच्या ताटाला कधी कधी एकच ताट असतं, 3-3 कंस लागतात, तर त्याला म्हणतात भारी आतला. आतला म्हणजे व्यापला गेला किंवा दडपला गेला. पहिला हा एक अर्थ की दैवाचं पीक इतकं मोठं त्याचं ओझं झालं भाग्यवान असणाऱ्या दैवाचं की त्यामुळे अर्जुनजी दडपल्या गेले. दुसरा अर्थ असा केला आहे की अर्जुनाच्या दैवाचं पीक एवढं भरास आलं की त्यामुळे हा परमात्मा लवला गेला, किंवा त्या दैवाला पीक कोणतं आलं, परमात्मा नावाचं पीक आलं, असा पण दुसरा अर्थ केला आहे. परी कैसा भारी आतला पिके दैवाचेनी. थोडक्यामध्ये दैव फार भरास आलं. मग अर्जुनाचं दैव आणि त्या दैवाच्या ओझ्याने भक्तराज अर्जुन लवल्या गेले. कारण ज्या झाडाच्या फांद्याला जास्त प्रमाणामध्ये फळं लागतात त्या फळाचं ओझ होत असतं बघा. ओवी आहे ना तशी 9व्या अध्यायामध्ये, फळलिया तरुची शाखा सहजे भूमिश उतरे देखा, तैसे जीव मात्रा शेका खाला होती ते. गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, नागपूर भागामध्ये संत्र्याचं पीक जास्त होतं. एखादा व्यक्ती मला की मला उभं राहून संत्रे तोडायचे, आणि बाबांच्या शेतामध्ये गेलो होतो, ते तोडता येतात. एखादा उमेश महाराज होते, एखादा म्हटला नाही मला मांडे घालून संत्रे तोडायचे. आता मांडे घालून अशा हाताने तोडता येतात. एखादा मला नाही मला विश्रांती करून जमिनीवर झोपायचं आहे आणि मग संत्रे तोडायचे, तरी तोडता येतात. कारण त्याच्यामध्ये पाणी जास्त असतं. जास्त पाणी झालं की ती फांदी जमिनीकडे लवते. आंब्याच्या झाडाला अगोदर कैऱ्या बारीक लागतात, त्याचा आकार वाढत गेला की ती फांदी खाली लवते. मोसंबीला तर खालून आधार द्यावा लागतो, टेकू द्यावा लागतो. कारण जर फळ जास्त लागलं की ते फांदी जसे लवते, तसं दैव नावाचं पीक त्याचं ओझं झाल्यामुळे अर्जुन नावाची जी काही व्यक्तिवृक्ष आहे ते लवल्या गेले. आणि इतकं दैव भरास आलं, इतकं दैव की ज्ञानोबाऱ्या पुढे समीक्षा करता, जो जन्म सहस्रांच्यासाठी इंद्राधिकाही महाग भेटी, तो अधीन की तुला किरटी, जे बोलही न साहे. असं दैवाचं वर्णन पुढे येणार. चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.